नमस्कार, माय न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी राजेंद्र भुजबळ। आज आपण आलेलो आहोत राहता येथील ज्युनियर कॉलेजमध्ये। 28 तारखेला 12वीच्या परीक्षा होणार आहेत। आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या विषयी अनेक विद्यार्थिनींमध्ये गैरसमज असतात। एक प्रकारचं दडपण असतं। हे दडपण आणि टेन्शन दूर करण्यासाठी खास करून आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनात असलेलं दडपण असू द्यात किंवा शंका असू द्यात आणि त्यांचे शंकेचे निरसन करणार आहेत आपल्या पाठीमागे उभे असणारे शिक्षक। चला तर सुरू करूया आजच्या या कार्यक्रमाला। सुरुवातीला आपण मार्गदर्शन घेणार आहोत याच कॉलेजमधील इंग्लिश विषयाचे शिक्षक श्री गाडे सर यांच्याकडनं। जर बघितलं खऱ्या अर्थानं दडपण घेतलं जातं ते जर बघितलं तर कॉमर्स शाखा आणि आर्ट शाखा या दोन शाखेचे विद्यार्थी इंग्रजी विषयाचं दडपण घेतात। सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं म्हणजे व्याकरण असतं आणि व्याकरणिकदृष्ट्या त्यांना बऱ्याचशा अडचणी असतात। परंतु तुम्ही जर स्ट्रक्चर जर बघितलं पेपरचं, त्यांनी जर टेक्निक वापरलं तर मला असं वाटतं इंग्रजी विषयामध्ये पास होणं अजिबात अवघड नाही किंवा कुठलंही दडपण त्यांना येण्यासारखं नाही। जर तुम्ही फॉर्मॅट जर बघितला प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातून जर त्यांनी अभ्यास केला तर नक्की त्यांना यश मिळेल असं मला वाटतं। प्रश्नपत्रिकेमध्ये जर बघितलं सगळं धडे दिलेले असतील किंवा कविता दिल्या असतील, त्याचं वर्गीकरण जर बघितलं तर त्याला प्रत्येक भागाला वेटेज दिलेलं आहे आणि त्याचबरोबर रायटिंग स्किल्स दिलेले आहे, जे 9 रायटिंग स्किल्स आहे। प्रश्न क्रमांक 1 मध्ये ग्रामर आहे पुस्तकाबाहेरचं। 2 मध्ये जर बघितलं 2 पासून प्रश्न क्रमांक 2 ते 7 टोटल प्रश्नपत्रिकेमध्ये 7 प्रश्न आहे इंग्रजीच्या आणि दुसऱ्या प्रश्नापासून हे रायटिंग स्किल चालू होतात। स्किल्स म्हणजे काय? कौशल्य। आपण बघतो की एखादं स्किल आहे ते सरावाने अवगत होत असतं आणि सराव जर केला तर ते स्किल कायमस्वरूपी लक्षात राहतं। जसं मी उदाहरण अनेक वेळेस उदाहरण देतो विद्यार्थ्यांना की स्विमिंग एक स्किल आहे। जर तुम्ही स्विमिंग शिकलात, पोहायला शिकलात, सुरुवातीला तुम्हाला सराव करावा लागतो, हातपाय हलवावे लागतात, कधी तुम्ही बुडतात, नाकातोंडात पाणी जातं, परंतु नंतर एकदा ते स्किल सराव करून ते स्किल तुम्हाला अवगत झालं आणि तुम्ही 2 वर्ष जरी पाण्यात उतरले नाही आणि 2 वर्षानंतर तुम्हाला जर पाण्यात उतरावं लागलं तर नक्की तुम्हाला पोहणं येतं। आणि म्हणजे स्किल हे सरावाने येत असतं। तुम्हाला थोडासा सराव करायचा आहे, थोडासा टेक्निक वापरायचा आहे। मग क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये जर बघितलं तर रायटिंग स्किल आहे, जे ट्री डायग्राम आहे की तुम्हाला दिलेला पॅरेग्राफ आहे, त्या पॅरेग्राफची माहिती मुद्द्यासह आकृतीमध्ये मांडायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं क्वेश्चन नंबर 3 तिसऱ्यातल्या बी आकड्यामध्ये जर बघितलं तर समरी रायटिंग आहे की दिलेला पॅरेग्राफ आहे त्याचा तुम्हाला सारांश लिहायचा आणि त्याला एक शीर्षक सुचवायचं आहे। म्हणजे जर बघितलं तुम्ही धडे वाचायचे किंवा हे असं नाही की हे स्किल आहे, हे टेक्निक जर तुम्हाला आलं तर नक्की तुम्हाला त्या परीक्षेमध्ये किंवा इंग्रजीच्या पेपरमध्ये कुठलीच अडचण येणार नाही। नक्कीच सर, ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत आहात अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे। परंतु या ठिकाणी अजून एक प्रश्न उपस्थित होतो की 3 तासाचा पेपर असतो आणि 3 तासामध्ये मुलांना कमीत कमी 60पेक्षाही जास्त मार्कांची अपेक्षा ते धरून असतात। अशा वेळेस कशा पद्धतीचं स्लॉटिंग केलं पाहिजे उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवताना, त्याचं थोडंफार आपण मार्गदर्शन। जर बघितलं 3 तासाचा पेपर आहे, 80 मार्काचा पेपर आहे, लेखी पेपर आहे आणि 20 मार्क ओरलसाठी आहे। मुलांनी जर प्रत्येक प्रश्नाला टाईम ठरवून घेतला, टाईम मॅनेजमेंट केलं तर नक्की त्यांना पेपर कव्हर होईल आणि त्या दृष्टीनं त्यांना त्या मार्क मिळतील। जर बघितलं रायटिंग स्किल्स, मी सांगितलं की 9 रायटिंग स्किल्स पेपरमध्ये आहे आणि ते मार्क 35 मार्काला आहे आणि ते तुम्हाला थोडासा सराव करून करायचं आहे फक्त। त्याच्यात फारसं तुम्हाला हे नाही, एकदा त्याचा सराव केला तर कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहणार। तुम्ही पेपरला गेले आणि डायरेक्ट जाऊन बसले तरी तुम्हाला ते सोडवता येणार आहे। म्हणजे त्या गोष्टीचं असं काही नाही की तुम्हाला लेसन वाचायचे आहे, त्याचे प्रश्न लिहायचे आहे, प्रश्नाचे उत्तरं ध्यानात ठेवायचे, असं काही नाही की हे रायटिंग स्किल जर तुम्ही केले। आणि ग्रामर जर बघितलं, ग्रामर अतिशय कमी मार्काला आहे। बाकीचे जे आहे पॅसेज आहे, त्याच्याखाली क्वेश्चन आहे, पोएट्री क्वेश्चन आहे आणि सगळे रायटिंग स्किल्स आहे। जर रायटिंग स्किलवर तुम्ही नक्की भर दिला तर नक्की मला असं वाटतं की 60च्या पुढे तुम्हाला मार्क पडायला हरकत नाही। इंग्लिशच्या सरांना येथील 12वीची विद्यार्थिनी हर्षदा ही काही प्रश्न विचारणार आहे। तिचे ज्या शंका असेल त्या शंकेचे निरसन आता गाडे सर पण करणार आहेत। हर्षदा, काय तुझा प्रश्न आहे? सर, रायटिंग स्किलमध्ये आपलं ग्रॅमॅटिकल चुका होतात तर त्या कशा अवॉइड केल्या पाहिजे? तुम्ही सरावाने केलेला आहे रायटिंग स्किल जे आहे,
ग्रॅमॅटिकल चुका म्हणजे नेमक्या कशा अपेक्षित आहे, काय चुका होतात ते मला पहिल्यांदा क्लिअर करा. म्हणजे कधी कधी घाईघाईमध्ये स्पेलिंग मिस्टेक होत्या, परत सेंटेन्स पण असं थोडं व्हायबल होऊ शकतं. रायटिंग स्किल तुम्ही त्याचा अभ्यास करताना सुरुवातीला मी बऱ्याचशा मुलांना सांगतो की एकदा दोनदा तीनदा तुम्ही ती लिहून काढा. नंतर तुम्ही ती वही बंद करून टाका किंवा ते पुस्तक असेल ते बंद करून टाका आणि नंतर परत आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा. अशा रीतीनं तुम्ही होणाऱ्या ज्या चुका आहे किंवा तुमच्यात काही फॉल्ट्स होत असतील तर ते नक्की त्याच्यातून दूर होतील. इंग्लिशच्या शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच आवडलेलं असेल. आता यानंतर आपण जाणार आहोत केमिस्ट्रीचे शिक्षक श्री बेंद्रे सर यांच्याकडे. बेंद्रे सर या ठिकाणी मार्गदर्शन तर करणार आहेत, परंतु विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी त्यांच्या शंका असेल, त्यांच्या काही प्रेशर त्यांनी काही गोष्टींविषयी घेतलेलं असेल त्यांचंही निरसन सर करणार आहे. म्हणजे मी केमिस्ट्री विषय शिकवतो. टोटल विषय एक 70 मार्काचा राहतो. त्याच्यात थेरॅटिकल 70 मार्काचा आणि प्रॅक्टिकल 30 मार्काचा असा टोटल 100 मार्काचा पेपर राहतो. या 70 मार्कामध्ये 14 मार्काचं तुम्हाला MCQ दिलेला राहतो. 2 सेक्शनमध्ये पेपर राहतो. फर्स्ट सेक्शन, सेकंड सेक्शन. फर्स्ट सेक्शनमध्ये 35 मार्क, सेकंड सेक्शनमध्ये 35 मार्क. फर्स्ट सेक्शनमध्ये 4 क्वेश्चन राहतात. याच्यातला पहिला क्वेश्चन राहतो MCQचा, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तुम्हाला ऑप्शन दिलेले राहतात आणि त्या ऑप्शनपैकी एक बरोबर आहे ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचा राहतो. हे 7 मार्काला राहतो. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड क्वेश्चन राहतो शॉर्ट ॲन्सरचा, तो 12 मार्काला राहतो. याच्यातले तुम्हाला 8 दिलेले राहतात. त्यातले एनी 6 लिहायचे राहतात. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क राहतात. असे ते 12 मार्कला राहतात. त्याच्यानंतर क्वेश्चन थर्ड राहतो तुम्हाला लॉंग टाईप क्वेश्चन राहतो. त्याच्यात तुम्हाला 9 मार्काचा क्वेश्चन राहतो. त्याच्यातले तुम्हाला एनी 3 सोडवायचे राहतात. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले राहतात. आणि क्वेश्चन 4 राहतो तुम्हाला 7 मार्काचा. त्या 7 मार्कापैकी तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले राहतात. त्याच्यातला एक क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा राहतो. सेम पॅटर्न तुमचा सेक्शन सेकंडचा बी राहतो. सेक्शन सेकंडमध्ये बी 5 नंबरचा क्वेश्चन राहतो MCQचा. त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन राहतो शॉर्ट क्वेश्चन, तो 12 मार्कला राहतो. त्याच्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन परत लॉंग टाईम क्वेश्चन राहतो. त्याच्यातला तो 9 मार्कला राहतो. इनी ती सोडवायची राहतात. परत जो 8 नंबरचा क्वेश्चन आहे तो 7 मार्काला राहतो. याच्यात 2 ऑप्शन दिलेले राहतात. त्याच्यातला एक ऑप्शन सोडवायचा राहतो. विद्यार्थी मित्रांनो, 12वी म्हणजे केमिस्ट्रीचा पेपर देताना टेन्शन घ्यायची काही गरज नाही. सगळं तुमच्यासमोर राहतं. 14 मार्क तुमचे हातचे मार्क आहे. MCQ दिलेला राहतो. त्याच्यानंतर आणि जी क्वेश्चन पेपर राहते ती 3 टाईपमध्ये राहते. एक सिम्पल फॉर्मॅट एकदम सिम्पल राहतो. त्याच्यानंतर जो मीडियम साईज आणि जे क्वेश्चन विचारले राहतात ते एकदम टफ 3 टाईपमध्ये क्वेश्चन विचारले राहतात. त्याच्यातला MCQ तुम्ही वाचलेला असेल, कधी बी वर्षभरात वाचलेला असेल तर तुम्ही 14 मार्क तुम्ही हातचे कधीही मिळवू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही जो शॉर्ट क्वेश्चन आहे 12 आणि फर्स्ट सेक्शनमधला 12 मार्काचा, सेक्शन सेकंडमधला 12 मार्काचा, हे क्वेश्चन तुम्ही सिम्पल मार्क मिळू शकतो. एकदम सिम्पल क्वेश्चन राहतात. कधीतरी वाचलेला असेल वर्षभरात तर सिम्पलपणे तुम्ही क्वेश्चन देऊ शकतात. आणि क्वेश्चन थर्ड आणि क्वेश्चन 4 तो थोडा ॲप्लिकेटिव्ह क्वेश्चन राहतो. त्याला तुम्हाला व्यवस्थित याचं रिपिटेशन करावं लागतं, व्यवस्थित त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि केमिस्ट्री एक विषय असा आहे की तुम्ही जेवढं जास्तीत जास्त याचा रिव्हिजन करशाल, म्हणजे रिव्हिजन करणे म्हणजे वाचणे नाही, कारण की प्रत्येक आपला जो सेक्शन आहे सेकंड सेक्शन याच्यात पूर्ण केमिस्ट्री रिॲक्शन आहे. आणि त्या रिॲक्शन जेवढं तुम्ही हाताखालून म्हणजे लिखाण करशाल तेवढं त्या लक्षात राहतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं का बरेच विद्यार्थी फक्त वाचतात पण ते जे रिव्हिजन करत नाही, याचं लिखाण करीत नाही. त्याच्यामुळे त्यांना तो केमिस्ट्रीचा पेपर अवघड जातो. सर, प्रत्येक वेळेस अनेक विद्यार्थ्यांना तोच प्रॉब्लेम येतो की फिगर्स, त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे. आताही पेपर सोडवताना विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन जात असतं ते जास्त मार्काचे क्वेश्चन सोडवण्यासाठी. तर आपण या टाईम पिरियडचं स्लॉटिंग कसं कराल विद्यार्थ्यांनी पेपर उत्तरपत्रिका सोडवताना? विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जो आपल्याला क्वेश्चन सोपा वाटतो तो क्वेश्चन आधी सोडवायला घ्यायचा, म्हणजे त्याच्यात आपला टाईम बचत होईल. आणि ज्या क्वेश्चनला आपल्याला विचार करायचा आहे, ॲप्लिकेटिव्ह क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चन नंतर सोडवायचा. म्हणजे काय होतं, जो क्वेश्चन आपल्याला अगोदर येतो ते क्वेश्चन आपल्याला परफेक्ट ह्या क्वेश्चनचा आन्सर माहिती आहे तो क्वेश्चन आधी सोडवायचा. आणि ज्या क्वेश्चनचा आपल्याला वाटतं बा आपणही थोडंफार आपल्याला याच्यावर विचार करावा लागेल तो क्वेश्चन ते विद्यार्थ्यांनी नंतर सोडवण्यासाठी घ्यायचा. मोठा क्वेश्चन आपल्याला कमी वेळेत कसं कंप्लीट करता येईल केमिस्ट्रीचा? मोठा क्वेश्चन जो 7 मार्काचा क्वेश्चन राहतो क्वेश्चन 4 तो सोडवताना त्याच्यातलं ॲप्लिकेटिव्ह पार्ट त्याच्यात 2-3 टाईप राहतात. एक डिफिनिशन विचारलेलं राहते, याच्यानंतर याचं युजेस विचारलं राहतं. जे आपल्याला सोपं वाटेल ते आधी घ्यायचं, ते सोडवायचं. त्याच्यानंतर प्रॉब्लेम राहतो ते प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करायचा. प्रॉब्लेमचे जे फॉर्म्युले राहते ते परफेक्ट करायचं, जो गिवन डाटा आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचा आणि मग तो क्वेश्चन सोडवायचा. माय न्यूज आपल्यासाठी माय एज्युकेशन हा प्रोग्राम घेऊन आलेलं होतं.
आज आपण राहता येथील कॉलेजला भेट दिलेली होती। 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जात असताना शिक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन नक्कीच फायद्याचं असेल हीच आपण अपेक्षा धरूया। माय न्यूजतर्फे 12वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना वेळ झाली आता इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया दुसऱ्या कॉलेजला दुसऱ्या ठिकाणी। तोपर्यंत नमस्कार।